हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी ना मी छान असं मस्त नाश्त्याला पोहे करायचं ठरवलेलं होतं. मग विचार केला की तुमच्यासोबत पण ही रेसिपी छान अशी शूट करून पोस्ट करूया. तर सर्वात पहिले मी सुरुवातीला मस्तपैकी छान गॅसवर कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पहिले आपले जे शेंगदाणे असतात शेंगदाणे टाकून घेतले, कांदे टाकून घेतले आणि मिरची हे सर्व पहिलेच कापून ठेवलेलं होतं. हे कापून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडा वेळ त्याला चांगलं असं फ्राय केलं. सुरुवातीला एवढंच टाकायचं, तेल नाही टाकायचं. तेल थोडं जे कांदे आणि मिरची वगैरे आहेत ना हे थोडं चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकायला सुरुवात करायची. तेवढ्यामध्ये लगेच दुसऱ्या साईडला आहे ना पोहे मस्तपैकी छान असं पाण्याने वॉश करून घ्यायचं. मी पोहे असंच जास्त पाणी टाकून वॉश करते जेणेकरून ते एकदम स्मूथ आणि मऊ वॉश होऊन जातं. त्यानंतर मग मस्तपैकी असं कढईमध्ये छान असं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपलं जे जिरं आणि लसूणची जी पेस्ट होती मी केलेली ती पण त्याच्यामध्ये थोडी टाकून घेतली. त्याच्याने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मग मस्तपैकी पोहेतलं पाणी छान असं वॉश करून घेतलं आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ मी पंख्यात ठेवलं होतं 5 मिनटं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, नमक आणि साखर हे सर्व मिक्स करून घेतलं. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मग ते जे आपण कांदा मिरची टाकलेलं होतं तर त्या सर्व मिश्रणामध्ये हे पोहे मी टाकून घेतलं आणि छान अशा प्रकारे त्याला मस्त फ्राय करून घेतलं. खूप छान आणि सुंदर आणि मस्त प्रकारे पोहे रेडी झालं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.